आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवी आहेत। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी झाला की समाज नष्ट होतो। आपल्या संस्कृतीची जगाला आवश्यकता, मोहन भागवत यांचं वक्तव्य। व्यावसायिक सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली तर घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही। प्रदर्शित होण्यापूर्वीच पुष्पा 2चा धुरळा। दिल्लीतील थिएटरमध्ये 2400 तर मुंबईतील अनेक थिएटरमध्ये 2100 ते 1800 रुपयांपर्यंत तिकिटाचा दर। खारघरमध्ये डॉक्टरसह कुटुंबाला 10 ते 15 सीआयएसएफ जवानांनी मारहाण केल्याचा आरोप। गाडीला डॅश लागल्याच्या कारणावरून वाद। खारघर पोलिसांकडून तपास सुरू। प्रत्येक हल्ला आम्हाला अधिक भक्कम करतोय। अमेरिकेतल्या आरोपांवर गौतम अदानी यांचं उत्तर। सध्याच्या जगामध्ये नकारात्मक गोष्टींचा सत्यापेक्षा अधिक वेगानं प्रसार होतोय। आम्ही कायदेशीर मार्गानं काम करत आहोत, अदानींची माहिती। पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स। उद्या मुंबईतील कार्यालयात चौकशी होणार। भारतीय वंशाचे कश्यप पटेल एफबीआयचे नवे डायरेक्टर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कश्यप पटेल यांची निवड। पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्मवर तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध। महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता निर्णय। मुंबईमध्ये मालमत्ता विक्रीमध्ये 3% वाढ। नोव्हेंबरमध्ये 10,000 मालमत्तांची विक्री। मालमत्ता विक्रीतून सरकारला 917 कोटींचा महसूल।